कलाकार येतील नाही याला. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वात प्रथम प्रत्येक कार्यक्रमात आपलं एक आयोजन असतं की आपण दीप प्रज्वलन करतो. याचं कारणच तसं आहे की दिवा हा ऊर्जा निर्माण करत असतो आणि कार्यक्रमाची ऊर्जा निर्माण होण्यासाठी Go this side and tell me. From this side. कधी कधी प्रकाश हा अति पडलेलाच असतो. ज्ञानाचा प्रकाश असतो, कलेचा प्रकाश असतो आणि आज सर्व कलावंत असल्यामुळे कलेचा प्रकाश पडलेला आहे. त्यामुळे दिवा लावण्याची गरज नाही. ऑलरेडी सर्वांनी आपल्या कार्यातून इथे दीप प्रज्वलन केलेलं आहे. तुमची उपस्थिती हेच दीप प्रज्वलन असल्यामुळे फक्त आपण पुष्पहार घालत आहोत आणि दीप प्रज्वलन आपलं ऑलरेडी आपल्या उपस्थितीने झालेलं आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रमाची उंची खरोखर खऱ्या अर्थाने वाढायला सुरुवात झालेली आहे असं मला या निमित्ताने वाटतं आहे आणि हा कार्यक्रम निश्चितच अधिक उंचीवर जाणार आहे. दीप प्रज्वलन हे आपल्या उपस्थितीने झालेलं आहे. प्रमुख अतिथी म्हणून पण त्या उपस्थित आहे आणि त्यांना आपण सन्मानित पण करत आहोत. अभिनेत्री म्हणून त्यांचा सन्मानही होत आहे. आनंद होत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पुष्पाताई चौधरी. यानंतर गंगाधर राजाराम कदम, सेवानिवृत्त कृषी अधिकारी. सुभाषजी संजय बोंडकर सर यांचाही सन्मान करावा असतो. सुनील मोंडे सर आणि कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंती आणि स्मृती दिन या दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रामध्ये कला सादर करणारे कलावंतांचा सन्मान, कलावंतांचा पुरस्कार वितरण सोहळा 2025. व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर, कलावंत विचार मंच ही 1 मे 2015 रोजी नाशिक येथे कलावंतांसाठी स्थापन झालेली एक छोटीशी संस्था आहे. या छोट्याशा संस्थेने गेल्या 11 वर्षभरापासून विविध क्षेत्रामध्ये जे कार्य करतात त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यांना कलावंत पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. त्यांना सन्मान महिला, सन्मान शाहिरांचा या कार्यक्रमाने सन्मानित केलं आहे. अशा विविध क्षेत्रात जे कलावंत कार्य करतात त्यांना सन्मान करून आणि त्यांच्या कलेला वाव देऊन त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप द्यायचं ठरवलं आहोत. साईंनी आपल्याला 2 मूलमंत्र दिलेले आहे. तो म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. आपण श्रद्धा ठेवली, श्रद्धा म्हणजे काय, विश्वास. तर माझा तुम्ही महाराष्ट्र राज्यातून आलेल्या कलावंतांचा विश्वास आहे. आणि सबुरी म्हणजे काय, तुमच्याकडे असलेला संयम. म्हणजे 11चा टायमिंग होता, त्याला 12:30 झाले, पण तुमच्याकडे असलेला संयम हीच खरी शिकवण आपल्याला साईबाबांनी दिलेली आहे. तर साईबाबांच्या चरणी, कमलाचरणी प्रार्थना करून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे, स्वागत झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे जे हॉटेल आहे, हॉटेल SK साई पॅलेस, ते आमचे बंधू सुनील बोंडकर साहेब यांचे मी विशेष आभार मानतो. यासाठी त्यांनी ही संपूर्ण जागा आम्हाला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल भाऊ मी तुमचे विशेष आभार.
प्रबोधशील पंडित अभिनेते प्रबोधशील पंडित यांनी देखील परिश्रम घेतलेले. त्याचबरोबर आमचे शिंदे पाटील साहेब असतील, त्यांनी अधिक परिश्रम घेतलेले आहेत. आणि इथले सर्व जे कर्मचारी बंधू आहेत त्यांनी देखील परिश्रम घेतलेले आहेत. म्हणजे हा प्रोग्राम एका हाताचा नाही तर हा अनेक हातांचा प्रोग्राम आहे. म्हणून हा कलावंतांचा सन्मान आहे. मित्र, कलावंत विचार मंचाने एक ओळ कवितेची पुस्तक प्रकाशित केलं. म्हणजे ज्या कवीला कविता लिहिण्याची आवड आहे त्यांना आम्ही शोधलं, त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं आणि नाशिकचे पालकमंत्री नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते त्या कवीच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि त्याच्या 5 लाख प्रती आम्ही प्रकाशित केल्या, छापल्या. आणि 13 ऑक्टोबर 2014 रोजी विनामूल्य, कुठल्या प्रकारचं स्वागत मूल्य नाही, विनामूल्य 5 लाख प्रती आम्ही त्या कवीच्या पोचवल्या. हे कार्य कलावंत विचार मंचाचं आहे. कलावंत विचार मंचाने असं ठरवलं की आपण सांस्कृतिक चळवळ करत आहोत, पण त्याच्या जोडीला काय पाहिजे, तर त्याच्या जोडीला पाहिजे चकाचकीचं दिव्या, एकदम सुंदर. जे आपण दिवे बघतो ना, काही आलेले आहेत, काहींना माहिती आहे, चकाचकीचं जीवन सुंदर. तर आपण कमल फिल्म प्रोडक्शन या निर्मिती संस्थेची स्थापना केलेली आहे. आता कमल फिल्म प्रोडक्शन हे दिवसेंदिवस कार्य करणारच आहे, पण मुख्य भूमिका आहे कलावंत विचार मंच. मला तुम्ही गेल्या 12 वर्षापासून सहन केलं, मी तुमच्या सर्वांचं आभार मानतो. आणि मला ही जी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली तर कलावंत विचार मंचाचं मी विशेष आभार मानतो. तुम्ही सर्व जर आलात, तुमचं कलावंत विचार मंच, हॉटेल SK साई पॅलेस आणि शिर्डी, समस्त शिर्डी परिवार यांच्याकडनं तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि थांबतो. धन्यवाद.